सर्वांना जय लवजी, जय भीम, जय रविदास. बांधवांनो, मी आज आपल्या पुढे अत्यंत महत्वाच्या विषयावर एक व्हिडिओ शेअर करीत आहे. खऱ्या अर्थानं माता समाजाने वर्षानुवर्षी जी लढाई लढलेली आहे, ती लढाई म्हणजे आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई. आणि ही लढाई आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली असताना आता या उपवर्गीकरण चळवळीचा जो संक्रमण काळ आहे, आणि या संक्रमण काळ असताना समाजाची भूमिका काय असली पाहिजे, समाजातील कार्यकर्त्यांचं वर्तन, कार्यकर्त्यांचे बोलणं, वक्तव्य याबाबत काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक केल्या पाहिजे, तर काही काय जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे. आणि याच अनुषंगाने आजचं जे चित्र आपल्याला दिसत आहे, त्या चित्राच्या अनुषंगाने उपवर्गीकरणाची चळवळ, मातंग कार्यकर्त्यांची तळमळ आणि नेत्यांची धडपड, या तीन गोष्टी एक आपल्याला प्रकर्षानं जाणवत आहेत. आणि या गोष्टीकडे बघत असताना आपल्याला काही गोष्टीवर भाष्य करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा आपल्या हातातोंडाशी आलेला घास आणखी दूर दूर जाण्याची शक्यता. आणि ते जर का चळवळीतील कार्यकर्त्यांना, चळवळीतील नेत्यांना उमजत नसेल, तर ते समाज हिताचा अजिबात नाही. आणि जर का कार्यकर्त्यांच्या हातून, नेत्यांच्या हातून, आपल्यासारख्या समाजात वावरणाऱ्या लोकांच्या हातातून त्या चुका होत असतील, तर खऱ्या अर्थानं आपण समाजावर अन्याय करतोय, हाच त्याचा अर्थ होतो. बांधवांनो, मुळातच ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी की आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची लढाई शेवटच्या टप्प्यामध्ये असताना, या टप्प्यापर्यंत ज्या ज्या लोकांनी ही लढाई आणली, त्या सर्व त्या लोकांच्या बद्दलचा मनामध्ये असलेला आदरभाव, त्या लोकांच्या बद्दल असलेला प्रेम, हे आपलं कदापि कमी होता कामा नये. अनेक लोकांच्या संघर्षातून, अनेक लोकांच्या त्यागातून, अनेक लोकांच्या बलिदानातून ही चळवळ उभी राहिलेली आहे. खऱ्या अर्थानं सर्वात पहिल्यांदा तर मातंग समाज लढू शकतो, मातंग समाज जिंकू शकतो, हे जर मातंग समाजाच्या तरुणांच्या मनावर कोणी बिंबवलं असेल, ते सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी बिंबवलेलं आहे. कारण त्यांनी केलेल्या अथक परिश्रमातून, प्रचंड संघर्षातून त्यांनी समाजाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळ मिळवून दिलं. आणि तेव्हा पहिल्यांदा मातंग समाजातील तरुणांना, लोकांना ही जाणीव झाली की मातंग समाज चळवळ उभी करू शकतो आणि मातंग समाज जिंकू सुद्धा शकतो. आणि त्यामुळं जर का आता आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढाईचं जर का आपण बघितलं, तर प्रामुख्याने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लढा महाराष्ट्रामध्ये 1994 नंतर तो तीव्र होत गेलेला आहे. कारण 1994 साली तत्कालीन आंध्र प्रदेशमध्ये पद्मश्री मंदा कृष्ण मादिगा यांनी जो लढा उभारला होता, त्या लढ्याचा आधार घेऊन आणि त्या लढ्याकडे बघून आपणही लढू शकतो, आपणही लढलं पाहिजे, ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या चळवळीने जोर घेतला आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण बघितलं, डॉक्टर बाबासाहेब गोखले यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आणि सोबतच विदर्भाच्या पुरतं जर बोलायचं झालं, तर स्वर्गीय मधुकररावजी कांबळे साहेबांनी संपूर्ण विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरून हा विषय जनसामान्यांचा विषय करण्याचं काम केलं आहे. आता जर आपण बघितलं, आपण या दोन दिवंगत नेत्यांना सोडलं तर आज हयात असलेले अनेक नेते आहेत. मी सर्वांची नावं घेणार नाही, तर काय व्हिडिओ खूप लांबेल. आणि दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीचं नाव घेताना राहून गेलं तर ते लोक मला जाब विचारतील की आमचं याच्यामध्ये काही योगदान नव्हतं का, तुम्ही आमचं नाव घेतलं नाही वगैरे. त्या भीतीपोटी सुद्धा मी आज हयात असलेल्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख करतो. पण ते जे सर्व संघटना प्रमुख आहेत की ज्यांनी लाट्या काट्या काढल्या, ज्यांनी पदयात्रा काढल्या, ज्या लोकांच्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या संसाराचं वाटोळं झालं, त्यांचे संसार देशोधडीला लागले, असे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि अशा असंख्य संघटना आहेत की ज्यांनी हा लढा पूर्ण महाराष्ट्राच्या गावापर्यंत पोहोचवला. त्या सर्व संघटना प्रमुखांचं, त्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं आणि त्या लढ्यामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व तरुणांचं मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. बांधवांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाची जी चळवळ आहे, ती अनेक वर्षापासून तो लढा आहे. आणि एक गोष्ट मात्र होती, संघटना अनेक होत्या पण मागणी एक होती. आणि हे सगळ्या संघटनांचं एक आपल्या खूबी होती, हे एक महत्वाचं संघटना प्रमुखांनी राबवलेलं, जाणीवपूर्वक राबवलेलं हे एक पॅटर्न होता. आणि त्याच्यामुळे त्याचं रूपांतर लोकचळवळीत होऊ शकलं. ते म्हणजे संघटना अनेक असतील पण मागणी एक ही कायम होती. मग त्या संघटनेच्या माध्यमातून घेतलेली जयंती असो, परिसंवाद असो, परिषदा असतील किंवा त्या संघटनाची स्वतःची अधिवेशन असतील,
या सर्व टप्प्यावर एक मागणी प्रकर्षाने असायची आणि ती म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी. आणि त्याच्यामुळं कुठल्याही संघटनेचा जरी कार्यकर्ता असेल, त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एका विषयाबद्दल मात्र पोटतिडीक होती, एका विषयाबद्दल मात्र जाणीव निर्माण झाली, तो विषय म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आज जे आपण लोक चळवळ म्हणून ज्या विषयाकडे बघतो, त्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला लोक चळवळीचं स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी संबंध संघटनांच्या नेत्यांची हयात गेलेली आहे. अक्षरशः या लोकांनी लाठीकाठी खाल्लेले आहे. त्याच्यामुळं आज या चळवळीचं संपूर्ण श्रेय मी त्या सर्व संघटना प्रमुखांना, त्या सर्व संघटनांना, त्या संघटनामध्ये समावेश झालेल्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या ज्या कर्मचारी संघटना आहेत, ज्या कर्मचारी संघटनांनी या लढ्याला पाठबळ दिलं, त्या सर्व लोकांना मी याचं यशाचे मानकरी मानतो. बांधवांनो, आपण जर बघितलं, आज आज जे आपण चळवळीचं स्वरूप अंतिम टप्प्यामध्ये असताना बघतोय, कुठेतरी आपण कुठल्या तरी लोकांना प्रमोट करण्यासाठी, कुठल्या तरी लोकांना याचं क्रेडिट स्वतःकडे घेण्यासाठी काही लोकांची धडपड दिसते. समाजातील कार्यकर्त्यांची तळमळ काय? तर समाजातल्या लोकांची तळमळ ही आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, तरुणांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचवेळी समाजात वावरणाऱ्या नेत्यांची धडपड काय? तर हे झाल्याच्या नंतर त्याचं क्रेडिट मला मिळावं, असं सुद्धा धडपड आपल्याला बघायला मिळते. काही जरी असलं तरी याच्यामुळे समाजातल्या तरुणांना, समाजातील संघटनांना, संघटनांच्या कार्यकर्त्यांना थोडस एक वाईट वाटताना दिसते. दबक्या आवाजात लोक बोलत सुद्धा आहेत. पण मला सर्वांना विनंती करायची आहे की असं अजिबातही मनामध्ये कुणीही शंका घेऊ नका, मनामध्ये थोडंही तुम्ही नाउमेद होऊ नका. याच्या यशाचं श्रेय लाटण्यासाठी कोणीतरी काम करा, त्यांना त्यांचं काम करू द्या. हा लढा आता संक्रमण अवस्थेमध्ये आहे. हा लढा कधी संपणार आहे हे आपल्याला माहित नाही, उपवर्गीकरण कधी होणार आहे हेही आपल्याला माहित नाही. तरीही काही लोक या लढ्याचं यश सरकारला देण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. काही लोक हा लढा सरकारच्या माध्यमातूनच पूर्ण जाणार आहेत असं बोलताना आपल्याला दिसत आहे. हे खरं तर आपल्याला हे दुर्भाग्य म्हणावं लागेल. कारण जर असं जर म्हणायचं असेल आणि जर का आतापर्यंत ज्या लोकांनी या उपवर्गीकरण विषयासाठी बलिदान दिलं आहे, त्यातलं सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे स्वर्गीय संजयभाऊ ताकतोडे, ते बीड जिल्ह्याचे होते. त्याच्यानंतरचं नाव आहे स्वर्गीय अंकुश खंदारे, बुलढाणा. त्याच्यानंतर स्वर्गीय अविनाश खंडागळे, धाराशिव. आणि जवाब दो आंदोलनाची प्रसिद्धी प्रचार करत असताना स्वर्गीय प्रदीपराज गायकवाड यांना जे वीर मरण आलेलं आहे, या उपवर्गीकरणाच्या लढ्यात त्यांना मरण आलेलं आहे, ते सुद्धा याच्यातलं बलिदानच समजावं लागेल. त्याच्यामुळं या सर्व लोकांचं बलिदान आतापर्यंत ज्या लोकांनी स्वतःच्या संसाराची पर्वा न करता 1985 पासून ते आतापर्यंत विविध संघटनांच्या माध्यमातून, आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून हा लढा आपल्यापर्यंत पोहोचवला आणि हजारोच्या, लाखोच्या संख्येने जी मोर्चे विविध संघटनांनी काढले, त्या संघटनांच्या मुळे हे लोकांना हा विषय स्वतःचा वाटायला लागला. आणि त्याच्यामुळं हे जे लोकांमध्ये जी ऊर्जा निर्माण झाली, लोकांमध्ये त्या विषयाबद्दलची जी आत्मीयता निर्माण झाली, त्याच्या पाठीमागे ह्या सर्व संघटना प्रमुखांचं फार मोठं रत्न आहे, फार मोठं त्यांचं तिथं कर्तृत्व आहे, त्यांचा त्याग आहे, संघर्ष आहे. बांधवांनो, अगदी सुरुवातीच्या काळात मातंग समाजाचे कार्यकर्ते, नेते जेव्हा समाजामध्ये, मातंग समाजामध्येच जायचे, तेव्हा त्यांना दोन पातळीवर लढा लढावा लागायचा. एक तर सर्वात प्रथम त्यांना विरोध मातंग समाजातल्या लोकांचा व्हायचा. जे तत्कालीन थोडेफार शिकलेले असतील, नोकरीत असतील, ते लोक या विषयाला डायरेक्ट विरोध करायचे आणि म्हणायचे असं होऊ शकत नाही, तुम्ही समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करताय आणि चुकीचं आहे. हे तर मातंग समाजाचे लोक पण म्हणायचे आणि बाहेरचे विरोधक तर म्हणायचे. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये नेत्यांना दोन ठिकाणचा संघर्ष करत करत हा चळवळ लढावी लागली. आणि खऱ्या अर्थानं हा लढा लढत लढत समाजामध्ये नावमेद नव्हता. लढ्याच्या बाहेर जे जे लोक पडले नाहीत आणि त्यांनी हा लढा जिवंत ठेवला, ते सगळे आज खऱ्या अर्थानं या लढ्याचे खरे मानकरी आहेत. म्हणून मला समाज बांधवांना आपल्याला काही गोष्टीवर आपल्याला बोलणं गरजेचं आहे आणि म्हणून हा आज मी व्हिडिओ बनवत आहे. बांधवांनो, अनेक संघटनांनी अविरतपणे हे काम केलं होतं, पण अनेक संघटना एकत्रित येऊन, समाजाच्या कर्मचारी संघटना एकत्रित येऊन, बुद्धिजीवी लोक एकत्रित येऊन आणि विविध पक्षामध्ये काम करणारे अनेक लोक, अनेक पक्षातले लोक एकत्र येऊन पहिल्यांदा जर का लढा दिला असेल तर तो आपल्याला बघायला मिळाला जवाब दो आंदोलन. आणि खऱ्या अर्थानं
या लढ्याला ताकद उपरीकरणाच्या लढा दखलपात्र होण्यास सुरुवात झाली ती जबाब आंदोलनापासून. त्यानंतरचे जे आंदोलन होते ते दवंडी मोर्चा होता, त्यानंतरचं आंदोलन होतं जन आक्रोश आंदोलन. आणि या सगळ्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्रित येऊन जो लढे 3 लढे उभे केले, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं हा लढा सरकार दरबारी दखलपात्र झालेला आहे. ही कुणा एकट्याची लढाई नव्हती, ही सर्व समाजाची लढाई होती. आणि या आंदोलनाच्या नंतरच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जवाब आंदोलनाच्या नंतर विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळपास 45 मिनिटं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विषयावर चर्चा झाली. तो दिवस म्हणजे 3 मार्च 2023. आणि या विषयावर सरकारमधल्या आणि विरोधी पक्षातल्या अनेक लोकांनी आपलं मतांतर मांडली. आणि महाराष्ट्र समाजाचा हा जो जिव्हाळ्याचा प्रश्न शासन दरबारी पहिल्यांदा दखलपात्र झाला, तो दिवस म्हणजे 3 मार्च 2023. आणि याला कारण होतं ते म्हणजे मातंग समाजाचा आजपर्यंतचा लढा आणि एकत्रितपणे उभं राहिलेलं जबाब. आणि त्याच्यानंतर सरकारने याची दखल घेऊन मुख्यमंत्री स्तरावर बैठका झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी बैठक घेतली. त्याच्यानंतर अगदी शेवटच्या निवडणुका लागत असताना शेवटच्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर 2024 ला या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भाने निवृत्त न्यायाधीश माननीय अनंतजी बदरसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण झाली. त्याच्यानंतर या समितीचा रिपोर्ट 15 मार्च 2026 ला म्हणजे तब्बल 17 महिन्यानंतर आला. आणि तो त्यांनी त्यांचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांकडे 16 मार्च 2026 ला सुपूर्द केला. आणि त्यानंतर 1 एप्रिलला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये हा विषय सन्माननीय अनंत बदल समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, त्या 59 जातीतील लोकांचं काय म्हणणं आहे, आरक्षण उपवर्गीकरणाबाबत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी 10 एप्रिलला एक नवीन समिती निर्माण झाली. आणि ती माननीय राजेशजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमल्या गेली. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं उपवर्गीकरणाच्या चळवळीची चर्चा महाराष्ट्राच्या 59 जातीमध्ये व्हायला लागली. आणि ह्या लढा इथपर्यंत येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी अहोरात्र परिश्रम केले, संघर्ष केला, त्याग केला, बलिदान दिलं, ह्या सगळ्या लोकांच्या संघर्षाचं बलिदानाचं प्रतीक म्हणून, त्याचं फळ म्हणून आज आपल्याला इथे महाराष्ट्रामध्ये हा चर्चेला आलेला विषय. आणि हा विषय शेवटच्या टप्प्यामध्ये असताना हा विषयाला यश कधी मिळेल आपल्याला माहिती नाही. ही संक्रमण काळ अवस्था आहे. त्याच्यामुळं येथील मातंग समाजाच्या नेत्यांनी, मातंग समाजाच्या तरुणांनी आणि या विषयाला घेऊन आंदोलन करणाऱ्या लोकांनी मला आपल्याला विनंती करायला वाटतं की ज्या ज्या लोकांचा संघर्ष आहे, ज्या ज्या लोकांचं बलिदान आहे, याबाबत आपण कुठेही त्यांचं महत्व कमी होणार नाही. त्यांच्याबद्दलचा प्रेम समाज त्यांना विसरलेला हे कुठेही जाणीव होता कामा नये. तर त्यांच्यामुळेच हा लढा उभा झालाय याची जाणीव प्रत्येक आंदोलनातून, प्रत्येक मोर्चातून समाजामध्ये दिसली पाहिजे. कारण या लोकांवर प्रेम करणारा, या लोकांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे. तो कुठल्याही संघटनेत असेल, कुठल्याही पक्षात काम करीत असेल, तर या लोकांच्या बलिदानातून, संघर्षातून निर्माण झाली याची जाणीव आजही लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. त्याच्यामुळं आजकाल कोणी आंदोलन करीत असताना हा लढा आमच्यामुळेच होतोय आणि आम्हीच हा करतोय अशा प्रकारचा अहमभाव कुठल्याही नेत्यामध्ये, कुठल्याही आंदोलनामध्ये दिसता कामा नये. कारण का याचं खरंच नाही, कारण का याचं खरं हेच या सर्व भूतकाळात लढलेल्या लोकांच्यामुळे निर्माण झाले, या संघटना प्रमुखामुळे झाले. हेच समाजामध्ये अधोरेखित होणं गरजेचं आहे. नाहीतर जर का हा उपवर्गीकरणाचा कालावधी लांबत गेला आणि उद्या चालून आपल्याला पुन्हा आंदोलन मोर्चे करण्याची गरज पडली, लढा लढण्याची गरज पडली, आणि जर का असा अहमभाव काही लोकांच्या बोलण्यातून जाणवला, लोकांच्या वागण्यातून, कृतीतून दिसला की हे माझ्यामुळं घडतंय, तर लोक या आंदोलनापासून फारकत घेतील, दूर जातील आणि हे समाजासाठी घातक ठरेल. आणि म्हणून मला समाजातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना, आयोजकांना विनंती करायचं आहे की आपण जर का काहीही कुठलंही प्रेझेंटेशन करत असेल तर स्वर्गीय बाबासाहेब गोखलेंपासून ते आतापर्यंत जी जी मंडळी लढत आहेत
ह्या लढणाऱ्या लोकांचंच हे श्रेय आहे, हीच या लढ्याची प्रेरणा आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि हे लढत असताना आपण हा लढा सरकारच्या विरोधात लढत आहोत. सरकारकडे आपलं मागणं आहे. त्याच्यामुळे आपली मागणी मांडत असताना या लढ्यामुळे जर का मातृ समाजाचं हित होत आहे, त्याच वेळी काही लोकांना असं वाटू शकते की याच्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे ते लोक सुद्धा उपरीकरण होऊ नये म्हणून लढणार आहेत. आणि हे त्यांच्यासाठी ते महत्वाचं असणार आहे. आणि म्हणून आपल्या विरोधात कोणी लढते ही भावनाच तुम्ही मुळात सोडून द्या. आपण आपल्या हक्कासाठी लढायचं, कारण का आपल्यासाठी उपरीकरण महत्वाचं आहे. इतरांसाठी उपरीकरण महत्वाचं नसेल तर ते होऊ नये म्हणून लढतील, तर आपण हे झालंच पाहिजे. म्हणून आपण लढा हा तीव्र सतत तेवत ठेवणं गरजेचं आहे. आणि याच वेळी मात्र इतर कुठल्याही समाजाबद्दल आपल्याला अवाक्षर सुद्धा बोलण्याची गरज नाही, कारण का कुठलाही समाज हा आपल्याला उपरीकरण देणार नाही, तर कार्यकारी यंत्रणा म्हणून सरकार हेच आपल्याला उपरीकरण देणार आहे. आणि काही समाजातील तरुण असतील, काही थोडेसे अज्ञानी लोक असतील, आपल्या अस्मितांबद्दल, बाबासाहेबांबद्दल असेल, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंबद्दल असेल, लहुजी साळवेंबद्दल असेल, इतर समाजाचे तरुण जर का काही बोलत असतील तर असं समजा की तो त्यांचे संस्कार आहेत, ते त्यांचं अज्ञान आहे आणि तो त्यांचा टपोरीपणा आहे, असं समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पण कोणीतरी त्या टपोरी लोकांनी आपल्या अण्णाभाऊ साठेंबद्दल, लहुजी साळवेंबद्दल बोललोय म्हणून आपण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल किंवा इतर नेत्यांच्या बद्दल अजिबात बोलण्याची गरज नाही, कारण का ते आपले संस्कार नाही. ज्या लढ्यातून आपण जो आपला हिस्सा मागून घेत आहोत, आरक्षणामधून जो आपला हिस्सा, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या न्यायाप्रमाणे आपण जो आपला हिस्सा मागून घेत आहोत, मुळातच हा जो आरक्षणाचा हिस्सा वाटा तत्कालीन काळामध्ये इंग्रजांच्या बरोबर वाटाघाटी करून 3-3 गोलमेज परिसरामध्ये जाऊन हा हिस्सा अस्पृश्यांच्या वाट्याला मिळवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुत्सद्दीगिरी फार मोठी होती आणि आपण नशिबान होतो की तत्कालीन अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नेता हा अस्पृश्याच्या बाजूने लढत होता, आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिल्या गोलमेज परिषदेच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिसायला लागलं होतं की आमच्या न्याय हक्कांना इथे काही न्याय मिळण्याची शक्यता नाही. आणि तेव्हा त्यानंतर 14 ऑगस्ट 1931 पहिली गोलमेज परिषद संपली होती. त्याच्यानंतर महात्मा गांधीजी आणि इतर नेत्यांच्या सोबत मनी भवन मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला संवाद जर आपण बघितला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला मुत्सद्दीपणाचं जे वक्तव्य आहे ते जर बघितलं, तर आपल्याला हे जे अस्पृश्यांच्या वाट्याला आलेले जे काही यश आहे त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती टोकाचा संघर्ष करावा लागला आहे हे आपल्याला कळेल. आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अस्पृश्यावरचे जे उपकार आहेत ते आमच्यावर किती मोठे उपकार आहेत हे आपल्याला कळेल. बांधवांनो, जेव्हा गोलमेज परिषदांमध्ये असं जाणवत होतं की अस्पृश्यांच्या हिशाला येथील व्यवस्था, येथील हिंदू व्यवस्था आपल्याला काहीच देणार नाही अशा भूमिकेत होती, जे वाक्य आपल्याला आजपर्यंत कोणीही सांगितलं नाही, डॉक्टर बाबासाहेबांचं हे वाक्य आहे की त्या वाक्यामुळे येथील व्यवस्थेच्या पायाखालची जमीन घसरून गेली होती, जमीन निसटून गेली होती. आणि ते वाक्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजींना म्हणाले होते, गांधीजी मला माय देश नाही, माय भूमी नाही. हे जे वाक्य होते, हे वाक्यांच्या नंतर गांधीजी आणि तत्कालीन उपस्थित सर्व लोकांच्या एक बाब लक्षात आली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर मागणी आपण मान्य केल्या नाही तर येथील अस्पृश्य समाज वेगळा पाऊल उचलू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे संभाषण करतात आणि म्हणतात की माझ्या लोकांना हजारो वर्षापासून पायाखाली रगडण्यात आलेलं आहे. माझ्या अस्पृश्यांच्या न्याय हक्क जर मला मिळणार नसतील तर मला दुर्दैवानं जर का येथील या लोकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झाला आणि अस्पृश्यांनी जर का काही वेगळं पाऊल उचललं तर त्याला सर्वस्वी येथील व्यवस्था आणि इथला हिंदू समाज जबाबदार असेल. कारण तुम्ही तो नाकारल्यामुळे आम्ही आमच्या लोकांनी वेगळं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी आमची नाही, ही जबाबदारी तुमची आहे. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवादाच्या नंतर आणि मला माय भूमी नाही या त्यांच्या वाक्यानंतर येथील व्यवस्थेला कळलं होतं, जर का येथील मुस्लिमांच्या मागण्यासाठी टोकाचं पाऊल जर का बॅरिस्टर जिना उचलू शकतात
आणि या देशाचे दोन तुकडे जर का बॅरिस्टर जिना करू शकतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जर का मागण्यांची आम्ही चांगल्या पद्धतीने दखल घेऊन त्यांना यथेच्छ त्यांना जर का यथोचित न्याय दिला नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील देशाचा तिसरा तुकडा सुद्धा पाडू शकतो. आणि हे त्या मणी भवनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या भूमिकेमुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय गांभीर्यपूर्वक त्या सभेपुढे मांडतात की या देशाला अहितकारक ठरेल अशी एकही भूमिका, एकही पाऊल मी उचलणार नाही, कारण काय मी देशप्रेमी आहे. पण जर का हा देशामध्ये आम्हाला न्यायच मिळाला नसेल आणि समाजानं जर काही वेगळं पाऊल उचललं, तर त्याला मात्र मी जबाबदार असणार नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशासाठी किती प्रिय होते, देशावर त्यांचं किती अपार प्रेम होतं. पण त्याच वेळी आमच्या जर का माणूस म्हणून आम्हाला न्याय हक्क मागणार असेल तर आम्ही कठोर होऊ शकतो. हा जो मुत्सद्देगिरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवली आणि त्यामुळे तेथील तत्कालीन व्यवस्था नरमली आणि मग ते निवडणुकांच्या बाबतीत असतील किंवा अस्पृश्यांना जे अधिकार मिळालेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुत्सद्देगिरीमुळे मिळाले आहेत. त्यामुळं आणि आज जो काही हिस्सा अस्पृश्यांच्या वाट्याला आहे, एससींच्या वाट्याला आहे, त्या हिश्श्यामध्ये जर आज आपण वाटणी मागतोय, त्याच्यामध्ये जर मागणी करतोय, तो मुळात हिस्साच आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला. आणि म्हणून वंचितांना काहीतरी दिलं पाहिजे, वंचितांना प्रवाह आणण्यासाठी अधिकार दिले पाहिजेत आणि वंचितांचे ते अधिकार आहेत हेच मुळात आपल्या मनामध्ये बिंबवलंय. लढायला आपल्याला मुळात जर कोणी शिकवलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच शिकवलंय. म्हणून आपल्या या लढ्याचा मूळ प्रेरणा स्रोतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून माझ्या मातृतरुणांना माझी विनंती आहे की जर का दुर्दैवानं बालिशपणानं कोणी जर का आपल्या अस्मितांबद्दल जर का अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल बस्तात जर कोणी बोलत असेल तर त्यांना बालबुद्धीवाले समजा आणि इग्नोर करा. पण त्यांनी तसं बोललंय म्हणून त्यांना प्रत्युत्तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलण्याची चुकी मातक समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याने करू नये अशी मी आपणास नम्र विनंती करतो. कारण आपल्यावर ते संस्कार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब हे कुण्या एका जातीचे नेते नाहीत, तर संबंध अस्पृश्याचे ते भारताचे नेते आहेत. जिथं जिथं न्यायाचा लढा आहे त्या न्यायाच्या लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाक्य हे ब्रीद आपल्याला घेऊनच तो विचार घेऊनच पुढे जावं लागतं. हे आंतरराष्ट्रीय वास्तव आहे. त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कोणीही चुकीचं बोलण्याचं कारण नाही. आणि एक शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर का आज कोणी म्हणत असेल की हे उपरीकरण हे सरकार करतंय, अहो असं जर कोणी बोलत असेल तर अतिशय चुकीचं आहे. कारण ऑलरेडी या उपरीकरण चळवळीला एक गालबोट लागले आणि ते म्हणजे हे सरकार प्रायोजित कार्यक्रम आहे असं म्हणण्याचं धाडस इतर जे लोक करत आहेत ना, ते ह्या अशा आपल्या लोकांच्या बोलण्यामुळे कधी कुठं आणि काय बोलावं याचं भूतकाळात आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. याचं भान नसल्यामुळं आपल्याला फार मोठं प्रचंड मोठं नुकसान सहन करावं लागलंय. त्याच्यामुळं कधी कुठं आणि काय बोलावं कसं बोलावं हे आजच्या नेत्यांनी अतिशय गांभीर्यानं मुत्सद्दीपणानं बोललं पाहिजे अशी माझी येथील नेत्यांना पुढाकार्यांना सुद्धा विनंती आहे. आणि चुकूनही येथील या उपरीकरण चळवळीचं यश हे येथील सरकारचं आहे किंवा सरकारमधला कुठला तरी नेता आम्हाला ते करून देणार आहे अशा प्रकारची वाच्यता करू नये. मातक समाजाच्या आंदोलनामध्ये सरकारमधल्या कुठल्याही मोठ्या पदावर असलेल्या नेत्यांचे फोटो घेऊन कोणीही आंदोलनामध्ये सहभागी घेऊन तुम्हाला व्हायचंच असेल तर तुम्ही बाबासाहेब गोखलेंचे फोटो घ्या, या बलिदान दिलेल्या या 4 तरुणांचे फोटो तुम्ही समाजामध्ये वापरा, कारण त्यांच्यामुळे हा लढा जिवंत झालेला आहे. आणि तुम्ही जर असं म्हणणार असाल की हे भाजप सरकारचे यश आहे तर मग तुम्हाला असं म्हणावं लागेल की तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये जे काही उपरीकरण झालंय ते मग काँग्रेसचं यश आहे. सरकारला किंवा पक्षाला यश देण्याच्या भानगडीमध्ये पडून एक महापाप तुम्ही करू नका. कारण काय तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये जे काही उपरीकरण झालंय ते पद्मश्री मंदाकृष्ण मादिगा यांचा 1994 पासूनचा संघर्ष आहे. इकडे MRPS असेल तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये DSS दलित संघर्ष समिती आणि इतर असंख्य संघटनांनी अविरतपणे संघर्ष केला आणि त्या संघर्षामुळे तो परिणाम झालाय. तेथील अनेक तरुणांनी आत्मदहन केलंय, कर्नाटकमधल्या अनेक तरुणांनी आत्मदहन केलंय आणि त्याच्यानंतर त्याचा परिपाक म्हणून लोकचळवळीत त्याचं रूपांतर झालंय आणि अविरत संघर्षातून
की तो उपरिकरण त्या 2 राज्यांमुळे झाले. पण ते काँग्रेसला तुम्ही त्याचं यश देणार का? काँग्रेसच्या पायावर त्याचं यश नेऊन तुम्ही ठेवणार का? अशी चूक तुम्ही अजिबात करू नका. महाराष्ट्रामध्ये जर का उपरिकरण होतंय तर प्युअरली मातंग समाजाच्या संघटनांनी आतापर्यंत दिलेला लढा, मातंग समाजाच्या तरुणांनी दिलेलं बलिदान आणि मातंग समाजाच्या कर्मचारी संघटनांनी आणि सर्वांनी एकत्रित मिळून या चळवळीला लोक चळवळ म्हणून रुजवण्यासाठी केलेल्या अतिक परिश्रमातून आज आपल्याला उपरिकरणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज आपण आलेलो आहोत. त्याच्यामुळं येथील जे कोणी नेते असतील त्या नेत्यांना तुम्ही पक्षप्रेम आता दाखवण्याची ही वेळ नाही, तुम्ही समाजप्रेमच दाखवा आणि या 100% यशाचे भागीदार केवळ आणि केवळ तुम्ही समाजाला द्या आणि समाजाला दिलं तरच पुन्हा किती आंदोलन तुम्हाला करावी लागणार आहे त्याची जाणीव आहे का? नाही. आज जर का आपण सरकारला तुम्ही याचं श्रेय देऊन बसलात आणि उद्या जर का आमचे लोक नाराज झाले आणि आंदोलनामध्ये यायचं त्यांनी टाळलं तर तुम्ही काय करणार? तुम्ही लढा कसा उभारणार? लढा कसा लढणार? त्याच्यामुळं बोलत असताना आपलं ह्या सगळ्या गोष्टीचं जाण भान मनाशी असू द्या आणि जर का जेव्हा कधी या आरक्षणाचं उपरीकरण होईल तेव्हा जर का तुम्हाला वाटलं की हे आम्हाला या सरकारनं करून दिलंय तर तेव्हा तुम्हाला विनंती आहे, आझाद मैदान बुक करा, शिवाजी पार्क बुक करा आणि तुम्हाला असं वाटलं की याच्यापेक्षाही भव्य दिवस सोहळा आम्हाला घ्यायचा सरकारच्या पाहुणचाराचा तर तुम्ही वानखेडे स्टेडियम बुक करा आणि तिथे सरकारमधल्या मंडळीला बोलवा, आम्ही प्रेक्षकामध्ये येऊ आणि प्रेक्षकामध्ये येऊन सुद्धा या सरकारमधल्या नेत्यांचे मोठमोठ्याने घोषणाबाजी करू. जेव्हा आयटीची निर्मिती झाली होती, आयटीच्या निर्मितीचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जेव्हा झाला तेव्हा त्या कार्यक्रमाला सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातून आम्ही लोक आलेलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये महायुती सरकारच्या नेत्यांच्या नावानं जेव्हा की मी एका विरोधी महाविकास आघाडीचा एक जबाबदार व्यक्ती असताना सुद्धा मी त्या नेत्यांच्या नावानं घोषणाबाजी केली आहे, ती एका राजकीय परिपेक्षाच्या पलीकडे जाऊन त्या सरकारमधल्या लोकांच्या प्रेमापोटी नव्हतं तर मातंग समाजाच्या लढ्याला अविरतपणे लढलेल्या लोकांनी जे लढा लढून जे मिळवलेलं यश होतं त्या लढ्याच्या यशात मातंग समाजाचा कार्यकर्ता म्हणून जी उत्स्फूर्त भावना होती त्या उत्स्फूर्त भावनेपोटी आम्ही महायुती सरकारच्या नेत्यांच्या नावानं घोषणाबाजी केली होती. कारण आमच्यासाठी पक्ष सर्वोच्च नाही तर आमच्यासाठी आमचा समाज सर्वोच्च आहे हे आम्हाला तेव्हा तिथून अधोरेखित करायचं होतं आणि त्यासाठी आम्ही तेव्हा घोषणाबाजी केली होती. आणि म्हणून तुम्हाला आज जर वाटत असेल असाच एक भव्यदिव्य सोहळा तुम्ही आयोजित करा, त्या सोहळ्यामध्ये येऊ आणि उपरीकरण झाल्यानंतर तुम्हाला जे काही नेते वाटतात त्या नेत्यांच्या नावे आम्ही घोषणाबाजी करू, पण तुर्तास हा विषय इथे काढू नका. समाजाच्या असंख्य लोकांचं बलिदान, संघर्ष, संघटने प्रमुखांचा संघर्ष, लाट्याकाट्या खाल्ले, त्यांच्या संसाराचं वाटोळ झाले, त्या सगळ्या लोकांच्या परिश्रमाचं आणि यशाचं कुणाच्या तरी पायावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे समाजामध्ये वावरणाऱ्या नेत्यांनी करू नये अशी आपणास विनंती आहे. आणि जर का असं केलात तर समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही. कारण काय उपरीकरण चळवळीचा लढा हा समाजाचे समाजाकरिता राबवलेला आहे एक लोक चळवळ होती आणि या लोक चळवळीचं संपूर्णतः यश हे कुठल्याही एका पक्षाचं संघटनेचं नाही तर समाजामध्ये विविध अंगी लोकांनी केलेले परिश्रम, काही लोक हयात आहेत काही लोक हयात नाहीत, त्या सर्वांच्या परिश्रमाचा हा परिपाक म्हणून उपरीकरण चळवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्याच्यामुळं या अंतिम टप्प्यामध्ये या आज तरी चर्चा करीत असताना केवळ आणि केवळ उपरीकरणच्या अंतिम टप्प्याचं यश हे या सर्व लोकांचं आहे, संघटना प्रमुखांचं आहे, कर्मचाऱ्यांचं आहे, तरुणांचं आहे, बुद्धिजीवी लोकांचं आहे, बलिदान दिलेल्या तरुणांचं आहे. त्याच्यामुळं मला माता समाजाच्या या चळवळीबद्दल बोलत असताना इतकंच सांगायचं आहे की कोणीही कुणालाही श्रेय देण्याच्या भानगडीत पडू नका आणि उगच या समाजाचं यशाचा खटाटोपी समाजाला मिळवत असलेलं यश हे माझ्यामुळं आहे असं अधोरेखित करण्याची धडपड येथील नेत्यांनी करू नये. येथील कार्यकर्त्यांची जी तळमळ आहे ती वास्तव आहे, ती प्रामाणिक आहे. या कार्यकर्त्यांच्या तळमळीमुळेच आरक्षणाचं उपरीकरण होणार आहे. नेत्यांच्या क्रेडिट घेण्याच्या धडपडीमुळं किंवा सरकारमुळे झालेलं नाही किंवा होणार सुद्धा नाही किंवा होत सुद्धा नाही. त्याच्यामुळे कोणीही नामविद होऊ नका. कार्यकर्त्यांच्या ज्या दबक्या आवाजात चर्चा होत्या, अनेकांचे फोन येत होते की आपल्या चळवळीला कोणाला तरी पायावर नेऊन ठेवण्याचं काम काही नेते करत आहेत, त्यांना ते करू द्या. समाज हुशार आहे, समाज जागा आहे आणि समाजाला कळतंय आरक्षणाचं उपरीकरणाची चळवळ कुणामुळे मोठी झाली आणि कुणामुळे यश मिळणार आहे. त्याच्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय मुत्सद्दीपणाने समाजातील नेत्यांनी वागावं आणि हा अविरत रेटा सरकार दरबारी आपण जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न कराव्यात.
कार्यकर्त्यांनी, संघटनांनी, प्रत्येकाने याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवा एवढीच अपेक्षा ठेवतो. आणि आरक्षणाचं उपरीकरण होईपर्यंत आपण एकमेकांच्या मनाला दुःख होईल, मग एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखतील असं कुठलंही वक्तव्य तरुणांनी करू नये एवढी नम्र विनंती करतो. आणि माझं या बाबतीतलं लांबत गेलेलं मनोगत आपल्या पुढे शेअर करतो. धन्यवाद. जय लहुजी, जय भीम, जय रविदास, जय संविधान.